पायाच्या जखमा पाहिल्या. भगवान महाराज पायाला खडे रुतले होते. काका बुवा सासते बुवा खडे रुतले होते. त्या प्रवाशानं ते पायाला हात लावता लावता हात झटकिला. नाही लावायचा, हात नाही लावायचा. त्यांनी सांगितलं, वारकरी बाबा मी हात लावित नाही, माझ्याकडे औषधी आहे आणि ती औषधी जर याला लावली तर तुमच्या जखमा संपत्यात. कधी संपत्यान? डोळ्याचं पापण होते तितक्या वेळात. डॉक्टर साहेब असं औषध कसं असू शकल? कारण लगेच लावल्याबरोबर कसं होईल? त्यांनी सांगितलं, मी वैद्य पाहिले, हाकीम पाहिले. त्या काळात डॉक्टरला वैद्य म्हणायचे आणि आजही तुमच्या क्षेत्राला वैद्यकीय क्षेत्रच म्हणतात ना. वैद्य, धन्वंतरी नावाचा वैद्य, सुशेन नावाचा वैद्य, आणि तिथून पुढे मग तुम्ही वैद्य. वैद्यकीय क्षेत्र, हाकीम जोगी नाना प्रकारचे लोक पाहिले रे मी, पण पायाच्या जखमा नाही नीट झाल्या. ते म्हणले माझं लावून तर बघा, दे इकडे. पण ते समोरचा माणूस इतका हट्टी होता डॉक्टर साहेब, त्यानं सांगितलं तुमच्या हातानं लावण्यात चोळण्यात मागं पुढं करण्यात जर कमी झालं तर रिॲक्शन होईल, साईड इफेक्ट. बरोबर शब्द आहे ना? त्याचे दुष्परिणाम होतील आणि जखमा वाढत्या. इतकं चालू होतं ते पुढचं, इतकं चालू होतं. माझ्या हातानं लावू द्या. ते म्हणले दादा मी चौथ्या आश्रमात गेलो. वारकरी कोणात म्हणतात माहितीये का? कसा वारकरी आहे? मी चौथ्या आश्रमात गेलो आणि चौथ्या आश्रमात गेलेल्या व्यक्तीनं बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर त्या पाण्यानं आंघोळ करायची नाही, त्याला वारकरी म्हणतात. 95 वर्षाचा आमच्या संग वारकरीन फोन नाही. म्हणलं महाराज फोन लावा. नंबर लावला तर बायकोचा होता. आणि कुठेच झाली तू रे 95 वर्षाचा, ज्ञानोबराच्या सोहळ्यात. हो, रस्त्यानं फुकटे केळं खाल्लीत आणि घरी पप्याच माईल म्हणतो झाली तू री. मी आणलं घे मुल्या, मी फोनच फोडून टाकला. म्हणलं इतक्या पानचटाचा आवाज याच्यात गेला, आता आपल्या कानाला लावायचाच नाही. 95 वर्षाचा सुंबळ्या. हे वारकरी होण्याच्या लायकीचे आहेत का? आणि काही 60-60 वर्षाच्या वाटुळी. हो, माझ्या संग 2 बाया मला भेटल्या. महाराज 20 वर्ष झालं वारी करतो. बाई मालक नाही, त्या नाहीत येऊ देत. म्हणलं बाई काऊन? नाही, कापूस सांभाळीत येत. म्हणलं वानर आहेत काय ते? का नौकर आहेत तुमचे? ते बाई म्हणली मा काय महाराज आहे? म्हणलं असाच हो. म्हणलं बाई 20 वर्षापासून येतील पप्याच्या बापाला. नाही, मी त्याला नाही येऊ देत. नाही मीच येते. मी म्हणलं चंडाळणी, ते जर वारीला आला तर तुला घरी बसल्या बसल्या अर्ध भेटत आहे. त्याला ठुलं पाखरं हाणायला, वाननीर हाणायला, आणि ही चालली दिंडीत शेंगदाण्याच्या पुढ्या सावडायला. राजगुऱ्याचे लाडू, शेंगदाण्याच्या पुड्या. सोमा कुठे रे? बंपिशी भरली. आता राजगुऱ्याच्या लाडूला सर्दी सहन होत नाही, पावसाने ते झाले ओले आणि ते गेले शेंगदाण्याच्या जवळ. शेंगदाणे फुगले, थैलीतून झाडं उगले. थैलीतून भैमुगाचे झाडं उगले. हो, आणि म्हण मी वारीला आली. सरग बाजूला. ते या स्पर्शानं तर आपाच मरतील. नाटकं नाही करायची माझी माई. मालकाचा पुरुषार्थ मातीत घालून जी बाई परमार्थ करते ती लाव असते, आणि मालकाचं वैभव जोपासून जी परमार्थ करते ती देवी असते. आवडेल ना आवडेल, तुम्हाला पांचटाचं आवडेल त्याच ऐका. पण जी बाई मालकाचं दर्शन घेते तिचं दर्शन पंढरपुरातला मालक घेतोय. तिची देवावरी सत्ता. परवाल ते अजय मला म्हणत होता, आज नाही कर बापू, हे ऋषा नाही करे अजय. ते मला म्हणे एका बाईन कमेंट टाकली होती तुम्हाला मोबाईलवर, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडायला सांगता, महानवरा बिन आखली त्याच्या कशा पाया पडू? महानवरा बिन आखली त्याच्या पायापासून पडू? ते बुट हरपून येतो त्याच्या पाया कसं पडू? ती तिच्या नवऱ्याचं सांगत होती. मग बाळू महाराजाला म्हण बायकायला म्हण जाऊ नका पाया पडत जा. माझी माय
माझ्या बहिणींनो, खूप छोटी असेल तर माझ्या लेकींनो, शक्यतो सगळ्या माझ्या माईंनो, तुमच्या चपलाला हात लावून स्पर्श करून प्रणाम करतो. नालायक नवरा असला तरी पाया पडे जा. कारण ऐका, विषयांतर होत जाऊ तर एसटी जाती माझी बाजूला आणि बस स्टँडला आणतो. पुन्हा येतो मी रानूबाकडे येतो, मुक्काम सोडित नाही, ताण घेऊ नका. का पाया पडायचे? नवरा किती जरी नालायक असला ना माझ्या माईंनो, आणि त्याच्या नालायकपणाला पाहून जर पत्नीनं नालायकपणा केला तर तुमच्या पोटी जन्माला आलेली वासर त्यांचा वनवास होईल. व माझ्या माईनो, त्यांचा वनवास होईल. काय त्यांचा दोष हो, काय त्यांचं पाप आहे तुमच्या पोटी जन्माला येणं? बापानं नालायकपणा केला आणि त्याच्या नालायकपणाला कंटाळून साहेब आईनं जर नालायकपणा केला तर त्या पोरीनं कुठं जायचंय? त्या चिमुकल्या पोरानं कुठं जायचंय? त्यानं कोणाचा हात धरायचा, कोणाच्या सावलीत थांबायचंय? म्हणून माझ्या माईंनो, तुम्हाला मी आग्रहानं बोलतोय, नालायक नवऱ्याचं सुद्धा दर्शन घेत जा, तो शमन कर जा, आणि आपल्या लेकराला पंखाखाली सांभाळी जा. माईचा आश्रय मिळेल. तुम्ही दोघांनी चुका केल्याच्या नंतर ह्या लेकरांचं रान होईल. हो माझ्या माईनो, रान होईल. देशाची विरेत ती, या महाराष्ट्राची विरेत, या पवित्र भारताची विरेत ते. आणि आई संगोपन करू शकती, आई लालन पालन करू शकती. वाहू द्या त्यानं वाईट, वागू द्या, हा तुमच्या प्रारब्धाचा दोष आहे. पण तुम्ही सगळं सहन करून आपल्या लेकरांचा जर सांभाळ केला तर ती लेकरं या देशातले हिरे म्हणून चमकतील, हिरे म्हणून चमकतील. माझ्या माईंनो, नवऱ्याच्या वाईटपणाला कंटाळून तुम्ही जर वाईट वागलात तर या पवित्र चिमुकल्या बालकांचा नाश होईल. माझ्या माईंनो, वरी गेल्याच्या नंतर यमाला बोलायला तुम्हाला तोंड राहणार नाही, तोंड राहणार नाही. आणि मी तुम्हाला याच्याकरता बॉम्ब टाकतोय, हे मुंगळे ऐकत नाहीत. रांगेत चालतात त्या मुंग्या असतात, आणि थुत्र कोणीकडे घेऊन पळतात ते मुंगळे असतात. म्हणून मी या मुंगळ्यांना सांगत नाही, मी मुंग्यांना सांगतो, सहन करण्याची शक्ती माझ्या माईंनो तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही सहन करी जा आणि आपल्या लेकरांसाठी त्याच्या पाया पडे जा. याच्याकरता म्हणतोय माझ्या माईंनो, मला माफ करा. दुसरी एक गोष्ट सांगतो, माझा हक्क काय साहेब, या देशातल्या वारकरी संप्रदायानं या देशातली सर्वात मोठी श्रीमंती कोण असेल तर माझ्या देशातली श्रीमंती या देशाची स्त्री आहे. साहेब, आज मी तुमचं वर्णन करावा, अमोल सरांचं वर्णन करावा, याच्यापेक्षा तुम्हाला ज्या मातेनं जन्म दिलाय त्या मातेचं कुस किती पवित्र असेल हो राजो. तुमची स्वर इतकी गंधर्वासारखी आहेत. आज तुम्ही गात असताना लोकांचे अंतःकरण तुमच्याकडे अशी चिंब भिजून पाहतात. तुमच्या आईनं तुम्हाला 9 महिने पोटात सांभाळलं, त्या माऊलींचं हृदय किती भारदस्त असेल हो. किती प्रसवली. आईचा दर्जा इतका मोठा आहे माझ्या माईने. तुम्ही मोठं करू शकता लेकरांना. माफ करा मला, तुम्हाला नवऱ्याच्या पाया पडायला लावतो याचा राग मानू नका. माझा काही स्वार्थ नाही माझ्या माईंनो, स्वार्थ आहे माझा, माझा देश सुधरल. तुम्ही लेकरांना संस्कार दिले तर याच्याकरता लहानपणा घेत जा. म्हणून पाया पडायचं सांगतोय, श्रुती सांगते, पुराण सांगते, वेद सांगते, शास्त्र सांगते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. चला पुढे. समोरच्या व्यक्तीने सांगितलं तुमचे पाय चोळून मी देतोय. दादा, चौथ्या आश्रमात गेलो रे, आता पायाला हात लावू देत नाही कोणाला. ऐका ना दादा, वारकरी बाबा ऐका, मला एकदा चोळू द्या ना. आणि इकडच्या कडे पायाचा घोट्याकडचा पाय बोटाकडे गेला साहेब, आणि बोटाकडचा एकदा टाचेकडे आल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. इतक्या टायमामध्येच आजार राहून गेला.
महाराज ते वारकरी होते, रानोबा वारकरी. असं झाल्याबरोबर दोन्ही हातानं दोन्ही हात पकडे. कोण आहेस तू? माझ्या जखमेला हात लागल्याबरोबर माझी जखम राहते. कोण आहेस तू सांग? हात झटकीत होता. ज्यानं पायाला औषध लावलंय डॉक्टर साहेब, तो पंढरपुरातला जगाचा बाप होता, जगाचा बाप. हात झटकीत होता. महाराज भक्तीची ताकद सुटत नसती, सोडत ना. सांग कोण आहेस तर. मूर्ती प्रगट झाली, चतुर्भुज मूर्ती, जगाचा बाप. रानोबा महाराजांनी लोटांगण घातलंस, माय बापा जगन्निवासा, माझ्या तळव्याला हात लावलास, तू विश्वाचा बाप आहेस रे, जगाचा बाप आहेस तू, माझ्या तळव्याला हात लावला. डोळे भरून आले आणि कडकडाट मिठी मारली. रानोबा, रानोबा 92-91 वर्ष झालं वारी करता. या वारीच्या पुण्याईचं गाठोड माझ्या डोक्यावर बसले आणि ते डोकं माझं वाकलंय. मला मान करी वरता येत नाही. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. संतांचं कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि रानोबा महाराज हे कर्ज उतरण्यासाठी तुमचे पाय चोळायला आलो. पायाच्या जखमाला आल्या साहेब. पुढे ऐका. देवानं सांगितलं हे गुडघे सरळ करू का? नाही करायचे. देवा आतापर्यंत तुझ्या वाऱ्या करीत आलो आणि आता जर गुडघे सरळ केलेस ना, तिकडे जाईन कापस उपटायला, तुरी कापायला, सोयाबीन कापायला. नकोय, असू दे वाकलेले. देवानं सांगितलं नाही तुम्ही वारीच करताल. पुढचा पर्याय ऐका. कोणाला म्हणतेत वारकरी? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी, पुच्छता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. याला वारकरी म्हणतात, याला वारकरी. देवाला काय उत्तर दिलं? देवा जखमा नीट झाल्या, सांगेल अमक्या डॉक्टरनं माझं नीट केलंय, पण पाय जर वाकलेले सरळ केलेस तर मला घरचे लोक म्हणतील कोणी सरळ केले? देवानं. शेजाऱ्याला सांगतील आणि माझ्या प्रांतातली सगळी लोक तुझ्या दर्शनाऐवजी माझ्या दर्शनाला येतील. आणि मला ते नकोय. ती व्यक्ती होती सोनपेठची. त्या व्यक्तीचं नाव होतं रानोबा वारकरी. यांच्या कुळात कोण जन्माला आलं माहिती दादा महाराज? रानोबा वारकऱ्यांचे पंतू, ज्ञान सूर्य, ज्ञान भास्कर, गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज. ज्या हरिदासाच्या घरी, ज्या हरिदासाची सेवा करण्यासाठी जगाचा बाप माणसाच्या रूपात येऊन तळवे चोळतोय साहेब. हरिदासाचा दर्जा इतका मोठा आहे, इतका मोठा दर्जा, इतका मोठा. याची दखल जगाचा बाप घेतोय, जगाचा बाप घेतोय. इतका दर्जा मोठा हरिदासाचा आहे. म्हणून मालक पहिल्याकडे हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची ताकद आहे. एका वारकऱ्याचं कीर्तन चालू,
जटाळे साहेब. आणि त्या कीर्तनात एक संन्याशी बसले. ते संन्याशी असे काही नव्हते धोपण काढणारे. देवा, जाज्वल्य संन्याशी, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा घातलेला संन्याशी, वैष्णव संन्याशी. वैष्णवासारखा श्रीमंत आणि वैष्णवासारखा अग्रगण्य जगात माणूसच नाही. ब्रह्मवेत्ते किती येत? शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, चार. पण मालक म्हणतात आयशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. पण वारकऱ्याची बरोबरी नाही करू शकत कोणी. यतीनाम योगी तपी संन्यासी ब्रह्मव्यत्ता भय कुशलतियो वैष्णवयो हित क्रिया जना वैष्णवयो यन हित क्रिया. वैष्णवाची नाही बरोबरी करू शकत. इतका वैष्णव अधिकारी असतो, एवढा अधिकारी. वैष्णव साधू आहे. वारकऱ्याचं कीर्तन चालू, कीर्तनाची परंपरा आहे. 5:15 सुरू करायचं आणि सूर्यास्त झाल्याबरोबर कीर्तन सोडायचं. डॉक्टर साहेब, सूर्य मावळला की जय विठ्ठल करायचं. जुन्या काळातला वारकरी एकही गाणं म्हणलं नाही कीर्तनात. तुम्ही काहून हसायला लागले? म्हणजे मी त्यांचं सांगतोय, त्यांचं एकही गाणं म्हणलं नाही, काय नाही. एक जण तर म्हणला, महाराज असं सांग जा, तुम्ही इथं टप्पा आणून देत जा म्हणजे मी ते म्हणी जाईल. नाही मला बोलू त्या समजायला का उचल्या सुंबळ्या त्यासारख्या हलकटाचं ऐकतो रे मी. तुला तुझी बायको कदरली, तू गिरगाव करायला शिकितो रे सुंबळ्या. काय माणसं काय बोलतील काय. अहो गाता येतं म्हणजे वारकरी झाला काय. अहो गाता तमाशातल्या लोकांना येते, गाता फिल्मी सृष्टीतल्या लोकांना येते. अजूनही गाणाऱ्याला परमार्थातल्या लोकांना ऑस्कर पुरस्कार भेटला नाही. लय गंड नाही येऊ द्याची. मुस्लिम समाजाचा गुलजार नावाचा गायक साहेब, ऑस्कर पुरस्कार जागतिक लेवलचा असतो ना. किती मोठा पुरस्कार असेल तो. मुस्लिम समाजाचा गायक, सिनेमा सृष्टीतला गुलजार, ऑस्कर पुरस्कार भेटलाय. महाराज त्यानं त्याच्या फिल्मी सृष्टीतले नियम सांभाळले. आपण जर आपल्या क्षेत्रातले नियम सांभाळले तर ऑस्कर नाही, ऑस्कर देणाऱ्याचा बाप आपल्याला डोक्यावर घेईल. पण ते नाही. चालू भजनात तंबाखू खातून सुमळ्या तुझ्या थोतरात यम रूम न घालीन, इकून ठोकीन आणि इकून काढीन. स्वतः म्हणतो मी लय गायक आहे. अरे लय लोळायलेत गोदाड्यात. राग येऊ देऊ नका महाराज, मी तुम्हाला म्हणत नाही. तुमचं मग काय भांडण नाही, काय नाही, अद्याप नाही. जीवनात गिरगावकरानं कोण्या वारकऱ्याचा विरोध केला नाही आणि करणारही नाही. साहेब मला सांगा, दुसऱ्यावर जळाल्यावर माणूस मोठा होत नाही. आणि दुसऱ्यावर जळाल्यावर जर माणसं मोठे झाले असते तर नालायकानं शेजाऱ्याचे घर फुकून दिले असते. उकरायचंच नाही कोणाचं. मी फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे नियम सांगतोय. कोणी अंगावर घेऊ नका. रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी कोणाला कपडे शिवायला माझ्या काय गोळ्या संपल्या नाही. महाराज जर प्रसंग भावनिक असेल, साहेब तुमच्या शब्दात सांगतो इमोशनल, बरोबर आहे. साथीशी केली पण फिरू फिरू मला इंग्रजीवर राहिली ना. हो ना. अंगठा देणाऱ्या म्हाताऱ्या म्हणतात महाराज मी लय बिजी. वा आणि आज तर किती शिक्षक होते माझ्या स्वागताला सरांकडे, आहे की नाही. भगवंताची सेवा करणारी शिक्षक मंडळ बरेच होते, सगळे बरेच होती जडाळे साहेबांकडे आलेले. आणि एक तर कायमस्वरूपी संघच, शरीरानं शाळेत आणि मनानं गिरगाव करायच्या हृदय नागरिक सर.
दादा महाराज चेष्टा नाही. कीर्तनकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जो गायक ऐकतो का आणि ते प्रसंग पाहून ज्याला स्वर लावतो का तो निळवराच्या अभंगात बसतोय. निळा म्हणे नवरस देख जाणती गायक विरळा तो. त्याला गायक म्हणायचं, नाव घ्यायचं नाही. उत्तरेश्वर बापू 5 दिवसापूर्वी श्राद्धाचं कीर्तन श्राद्धाचं कीर्तन श्राद्धाचं कीर्तन. राजे हो, माझ्या स्वागता करता आलेला ताशावाला रडा प्रसंग ऐकल्याच्या नंतर. आणि माझ्या कीर्तनातल्या गायकाने झलक दिखला ज्या चाल मंदी. मला नंतर गाणं सांगितलं एक जणानं, ताशावाला ररडाय ताशावाला. आणि असा प्रसंग सांगत असताना जर तुम्ही अशी चाल म्हणत असाल तर देव किती चाल हानीन याचंही ध्यान ठेवा. येत या चाल. एका बाईकडे सोनं होतं 5 क्विंटल. नथ किती किलोची घाला.